उरण विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे। या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून महेश बालदी, शेतकरी कामगार पक्षाकडून प्रीतम म्हात्रे तर ठाकरे गटाकडून मनोहर भोईर हे आपलं नशीब आजमावत आहेत। एकीकडे स्थानिक भूमिपुत्र तर दुसरीकडे या मतदारसंघाचा झालेला विकास या दोन मुद्द्यावरती ही लढाई आता लढली जात आहे। प्रीतम म्हात्रे यांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्राचा मुद्दा आक्रमकपणे मांडताना दिसतात, तर दुसरीकडे या मतदारसंघामध्ये आणण्यात आलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि उभारण्यात आलेलं रस्त्यांचं जाळं यावर महेश बालदी यांनी भर दिलेला आहे। त्यामुळे आता उरणकरांचं लक्ष लागलेलं या तिरंगी लढतीमध्ये आता विजय होणार कोणाचा? विनायक पाटील, एबीपी माझा, उरण। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे विदर्भाचं प्रवेशद्वार। या मतदारसंघात भाजपचे चैनसुख संचेती यांनी 5 वेळा आमदारकी उपभोगली आहे आणि त्यानंतर गेल्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेश शेकडे यांनी त्यांचा पराभव केला होता। या मतदारसंघात जर विचार केला तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या मतदारसंघातून गेला आहे। अनेक औद्योगिक संस्था या परिसरात झालेला आहे, त्यामुळे रोजगाराची समस्या थोडीफार का होईना या मतदारसंघात निघाली आहे। मात्र गेल्या निवडणुकीत राजेश शेकडे यांनी चैनसुख संचेती यांचा पराभव केला। याही निवडणुकीत महायुतीकडून चैनसुख संचेती यांना उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून राजेश शेकडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि त्यामुळे या मतदारसंघात सरळ चैनसुख संचेती विरुद्ध राजेश शेकडे अशी लढत होणार आहे। प्रचाराचा जर विचार केला तर चैनसुख संचेती हे प्रचारात आघाडीवर आहे। या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा सभा झालेली आहे, मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही कुठलीही मोठी सभा या मतदारसंघात झालेली नाही। पनवेल विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राला सर्वात मोठा 2 नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी 6 लाखाच्या वर मतदार आहेत। शहरी आणि ग्रामीण असा 2 टप्प्यामध्ये हा मतदारसंघ विभागला गेला असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना दमछाक करावी लागत आहे। या ठिकाणी चौथ्यांदा भाजपच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर हे रिंगणात आहेत, तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बाळाराम पाटील आणि उद्धव ठाकरे गटाकडून लीना गरड हे आपल्या नशीब आजमावत आहेत। शेतकरी कामगार पक्ष भाजपच्या माध्यमातून ग्रामीण भागाला टार्गेट करण्यात आले, तर लीना गरड यांच्या माध्यमातून आहे ते शहरी भागावरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे गट हे दोन्ही आमनेसामने उभा असल्यामुळे याचा फायदा भाजपाला होणार नाही ना, अशा प्रकारची चर्चा पनवेलमध्ये रंगलेली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।